सो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. जर माझा आवाज क्लिअर असेल तुम्हाला तर मला यस अशी कमेंट करायची की हो सर, आवाज जो आहे टेक्निकली ऑडिओ व्हिडिओ जो आहे तो क्लिअर आहे. सो प्लीज कमेंट मी. यस कमेंट जी आहे ती मला करायची, ते प्रत्येकाने कमेंट करायची मला. जर माझा आवाज जो आहे तो तुम्हाला जर क्लिअर असेल, सो चला फटाफट कमेंट करा मला इथे. यस, आवाज क्लिअर आहे. वेबिनारचा एक रूल जो आहे तो लक्षात घ्या, की ज्याही वेळेस मी तुम्हाला सांगणार ना किंवा मी त्यावेळेस तुम्हाला विचारणार ना की तुम्हाला माझा आवाज येतोय का, माझा आवाज क्लिअर आहे का, किंवा मी तुम्हाला मध्येच काही प्रश्न विचारतो की तुम्हाला हे समजलं का, तर त्यावेळेस ऍटलिस्ट यस ऑर नो मध्ये जे आहे ते उत्तर देत चला. याचं कारण असं आहे की ज्याही वेळेस तुम्ही आन्सर करतात ना त्यावेळेस मला समजतं की चला हे लोकांना आता अंडरस्टँड झालंय, आपल्याला इथून पुढे जाण्यात जे आहे ते काय आता वेळ नाही, तर आपण जे आहे ते पुढे जायला हरकत नाही, असं मला जे आहे ते इथे समजतंय. सो स्क्रीनवरती बघा तुम्हाला शो होत आहे ट्रेड लॉजिक ऍप्लिकेशन, की जे प्ले स्टोअरला अवेलेबल आहे. तुम्ही डाउनलोड करा. याचा फायदा तुम्हाला शेअर मार्केटचं जे एज्युकेशन आहे हे एज्युकेशन आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट इथे मिळणार आहे. tradelogicco.in आपल्या या वेबसाईटवर जर तुम्ही गेले तर तुम्हाला जे आहे तिथे आपल्या कंपनीबद्दल, आपल्या सॉफ्टवेअर बद्दल जे आहे ती भरपूर अशी माहिती जी आहे ती तिथे अवेलेबल आहे. मग आता पुढे जाण्या अगोदर एक छोटस माझं इंट्रोडक्शन मी तुम्हाला देतो आणि लगेच आपण जाणार आहे आपल्या चार्ट वरती. तर माझं नाव सागर हिरे आहे. मी नाशिक वरून आहे. तुम्ही युट्यूब वरती बऱ्याच वेळेस जे आहे ते बघितलं असेल मला. सो बघा, आता एक फेस व्हॅल्यू तर तुम्हाला माहिती आहे, माझी एक फेस तर माहिती आहे, परंतु ऍक्च्युली आपण प्रॅक्टिकली काम कसं करतो हे ज्या वेबिनारच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवून देणार आहे. तर ट्रेडर आहे मी, ट्रेनर आहे. ट्रेड लॉजिक सॉफ्टवेअर माझ्या 13 वर्षाच्या अनुभवातूनच मी जे आहे ते बनवलेलं आहे आणि मी सर्टिफाईड असोसिएटेड पर्सन आहे सिक्युरिटी मार्केट. तर बघा, या 13 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी सुरुवात केली होती ना ट्रेडिंग करण्याची, इन्व्हेस्टमेंट करण्याची, तर पहिले जे 5 वर्ष होते, या 5 वर्षामध्ये मी फक्त आणि फक्त लॉसेस केले. ते का झाले लॉसेस? कारण मी कुठल्याही प्रकारचं एज्युकेशन न घेता मी इथे काम करत होतो. पण ज्यावेळेस मला समजलं की नाही, प्रोफेशनल लोक जे आहेत ना ते कशा पद्धतीने इथे काम करतात, आपल्याला काय करावं लागणार आहे. 5 वर्षात तर काही कमवलं नाही, लाखो रुपये तर वाया गेले, वेळही वाया गेला. पण ज्यावेळेस समजलं त्यावेळेस असं लक्षात आलं की यार, प्रत्येकाकडे स्वतःचं असं काहीतरी सिक्रेट आहे. प्रत्येक माणसाकडे जे आहे चांगले सॉफ्टवेअर आहेत, चांगले टूल आहेत. तर त्या पद्धतीने जर आपण जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला इथे यश जे आहे ते आपल्याला मिळू शकतंय. सो मीही तो प्रयत्न केला आणि जर तुम्ही जर इथं बघितलं तर मागच्या 6-7 वर्षांमध्ये माझ्या ज्या काही अपेक्षा होत्या ना या मार्केटकडून, तर मला त्या अपेक्षांपेक्षा काही पटीने चांगले असे रिटर्न्स जे आहेत ते इथं भेटलेले आहे. मग आता या ट्रेडिंग मध्ये, इन्व्हेस्टमेंट मध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की मला इथं जे आहेत ना चांगल्या पद्धतीने पैसे कमावता आले पाहिजे. परंतु प्रत्येक व्यक्ती पैसेही कमवत नाही. हे का होतं माहितीये का? तर हे होण्याचं कारण की आपला जो माइंडसेट आहे ना तो आपला सेट नसतो. आपल्याला असं वाटतं की चला, शेअर मार्केट एक छंद आहे, आवड आहे, त्याला येतं मग मला पण येईल, तर असं नाही. तर इथे ना खूप सिरियस तुम्हाला राहावं लागणार आहे. इथे जे आहेत ना तुम्हाला तुमचं टेक्निकल नॉलेज, फंडामेंटल नॉलेज, या गोष्टींवरती सतत काम करायचे, आपल्या रिस्क मॅनेजमेंट वरती, आपल्या इमोशन्स वरती. जर हे करण्याची तुमची तयारी असेल, तुम्ही जर सिरियस असाल, तर तुम्ही इथे पैसे कमवू शकताय. अदरवाईज बाकी लोकांनी डीमॅट अकाउंट ओपन केलं, भरपूर गोष्टी ते करतात ते. किती लोकांना पैसे येतात ते नाही येते ते त्यांनी ठरवा, बघा. जे लोक फ्रेशर आहेत त्यांना तर मी एकच सांगेल की सुरुवातीपासूनच एक योग्य मार्ग निवडा, की जेणेकरून आपल्याला जे आहे ते चांगली संगत, एक चांगली सोबत, की ज्याच्यातून आपण दोन पैसे जे आहे ते कमवू शकतोय. यस. सो फ्रेंड्स, खरोखर जे लोक सिरियस आहेत, ज्यांना इथं पैसे कमवायची दाट इच्छा आहे ना, अशा लोकांनी मला पुढच्या 20 सेकंदामध्ये आपलं इंट्रोडक्शन द्यायचंय. कारण तेच लोक पैसे कमवणारे जे सिरियस आहेत. तर त्या इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला तुमचं नाव, आपला मोबाईल नंबर आणि आपली सिटी सांगायची. आपलं नाव, आपला मोबाईल नंबर आणि आपली सिटी जे आहे ते तुम्ही मला पुढच्या 20 सेकंदामध्ये सांगणार. चला, फटाफट कमेंट करायची. नाव, मोबाईल नंबर आणि सिटी पुढच्या 20 सेकंद मध्ये सांगा. तुमचा मोबाईल नंबर आमच्यापर्यंत आला तर इथून पुढच्या अपडेट ज्या आहेत त्या तुम्हाला देणं आमच्यासाठी इझी होईल. सिटी यासाठी विचारतो की बघू आपण महाराष्ट्रातून आज कुठून कुठून लोक एक
पुढचं पाऊल टाकण्यासाठी, श्रीमंत होण्याच्या दिशेने चालण्यासाठी जे आहेत ते आपल्या सोबत आलेले आहेत. ओके, चलो. सो आपल्या सोबत श्रेयस जे आहेत रत्नागिरीवरून, विनायक सर आहेत कोल्हापूरवरून, राजू जे आहेत कोल्हापूर गडहिंग्लजवरून आहेत. ओके, चला. बाकी ज्यांचं बाकी असेल इंट्रोडक्शन त्या लोकांनी देऊन ठेवा. जे लोक युट्यूब वरती असतील, युट्यूब वरती मेसेज जे आहे ते मी रीड नाही केलेले. अजित जे आहेत आपल्या सोबत पुण्यावरून आहेत, अजित सर. सो मित्रांनो, इथे बघा, ट्रेड लॉजिक सॉफ्टवेअर. तर हे सॉफ्टवेअर तुम्हाला इथं शो होत आहेत का? यस, शेख सर ठाण्यावरून आहेत आपल्यासोबत. तर हे सॉफ्टवेअर उमेश सर शो होत आहेत का? उमेश साठे आहेत आपल्यासोबत, साताऱ्यावरून आहेत. ट्रेड लॉजिक सॉफ्टवेअर जर तुम्हाला दिसत असेल तर मला यस अशी कमेंट करायची की हो सर, आम्हाला सॉफ्टवेअर जे आहे ते दिसतंय. यस कमेंट करा मला. सॉफ्टवेअर दिसतंय प्रत्यय. यस राजू सर, स्क्रीन शो होत आहे. बाकी लोकांनी सॉफ्टवेअरची स्क्रीन शो होत आहे का? यस कमेंट करायची आहे, बी फास्ट. चला, साठे साहेब म्हणतात ते यस शो होते. अजून कमेंट करायची. विनायक पाटील सर, स्क्रीन दिसते. प्रत्येकाने भाग घ्या ना, पार्टिसिपेट करा तुम्ही. अजित जी यस दिसते स्क्रीन. फक्त काही लोक फक्त असं असं बघतात ते काय चाललेले बघू, आपल्याला काही देणं घेणं नाही. असं करू नका. जेवढं तुम्ही ऍक्टिव्ह राहणार ना तेवढा आमचाही एनर्जी स्ट्रॉंग असते. आम्हीही त्यावेळेस जे आहेत पुढच्या टॉपिक वरती जातो. तर मला अशा शंका येतात तिथे की यार लोकांपर्यंत आवाज जातोय का नाही, म्हणून तो लोक रिप्लाय नाही करत आहे. चलो, अजित जी यस, रकीब जी यस, क्लिअर क्लिअर क्लिअर, स्क्रीन दिसते. आता या सॉफ्टवेअरने ना पैसे कसे कमवले जातात ना, याचं मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो. सो बघा मित्रांनो, हा आपला युट्यूब चॅनल आहे. या युट्यूब चॅनल वरती मी स्वतः एक इंट्राडे ट्रेडर आहे. आपले क्लायंट आहेत अनेक. ते क्लायंट हे इंट्राडे पोझिशनल ट्रेडिंग जे आहे ते करतात. तर हे सॉफ्टवेअर तुम्हाला पूर्ण का बघायचंय त्याचं कारण असं आहे की जर हे सॉफ्टवेअर कदाचित 3 तारखेला जर तुमच्याकडे असतं, 3 तारीख म्हणजे कधी, परवा. तेच परवाचीच गोष्ट आहे ना. 3 तारखेला जर तुमच्याकडे असतं तर 3 तारीख ही 4 तारखेचा व्हिडिओ आहे. यार कालचा तर प्रॉफिट होता ना, कालचा व्हिडिओ नाही टाकला वाटतं टीमने. 3 तारखेचा हा व्हिडिओ आहे. तर 3 तारखेला या सॉफ्टवेअरमुळे मला झाला 18,600चा प्रॉफिट. त्याच्या अगोदर 2 तारखेला सुट्टी होती. 1 तारखेला पण झाला 13,600 रुपयांचा प्रॉफिट. येस. त्याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं नाही ते, तर त्याच्या अगोदर झालेला आहे 15,500 रुपयांचा प्रॉफिट. त्या अगोदर झालेला आहे 12,000चा प्रॉफिट. त्या अगोदर झालेला आहे 14,000चा प्रॉफिट. येस. त्या अगोदर जे आहेत ना, लॉस झालाय का कधी? यस, मी तुम्हाला तेही दाखवतो. कधी लॉसेस इथे लॉसचे पण व्हिडिओ असतात. कधी कधी लॉस पण होतो माणसाला ट्रेडिंग मध्ये. तर रोज रोज प्रॉफिटच होईल असं काही नाहीये. तर हे व्हिडिओ किती दिवसांचे अवेलेबल आहे? बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल तर मी त्यांना सांगू इच्छितो की इथे जे व्हिडिओज आहेत ना, तुम्हाला जे इथे व्हिडिओज दिसत आहेत, सो हे जे व्हिडिओ आहेत, हे व्हिडिओ पाठीमागच्या पाठीमागच्या जे आहेत ना, 2.5 वर्षांचे व्हिडिओ आहे. किती? मागच्या 2.5 वर्षांचे इंट्राडेचे व्हिडिओ इथे अवेलेबल आहेत. मग आता या 2.5 वर्षापासून सॉफ्टवेअर आपल्याला जबरदस्त सिग्नल देत आहे. आणि याला 2.5 वर्षापासून कंटिन्युअसली प्रॉफिट मध्ये आहे. महिन्यातून 1-2 दिवस लॉसचे येतात, बाकी दिवस तो प्रॉफिट असतो. तर हे का होतं, कसं होतं? तर मी या सॉफ्टवेअर वरती पूर्ण विश्वास ठेवून, किंवा आपले जे क्लायंट आहेत ना ते पूर्ण विश्वास ठेवून, जे सॉफ्टवेअर सांगेल तेवढंच काम करतात. तेवढंच काम करतात, बाकी काहीच नाही. मग आता 2.5 वर्षापासून तर सातत्याने प्रॉफिट चालू आहे. इथून पुढेही चालणार आहे. तर पुढच्या 20 ते 25 मिनिट मध्ये ना आम्ही हे कसं करतो, हे प्रॉफिट आम्ही कसे करतो. कारण तुम्ही जर कुठलाही व्हिडिओ बघितला, या 2.5 वर्षामधले 1000 व्हिडिओ तुम्हाला इथे अवेलेबल असतील, त्यापैकी तुम्ही कुठला जरी व्हिडिओ बघितला ना, कुठलाही व्हिडिओ, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं इंट्राडे साठी वापरण्यात येणारं झिरोदाचा अकाउंट लाईव्ह असतं. तिथे मी कुठे ट्रेड घेतला, कुठे विकला, किती प्रॉफिट झाला, कसा घेतला तो ट्रेड, सॉफ्टवेअर प्रमाणे मी या सर्व गोष्टी सांगतोय. आता व्हिडिओ कसा, तिथं प्रॉफिट दिसतो आणि छोटा व्हिडिओ असतो, तिथे जास्त गोष्टी समजत नाही. मी तुम्हाला आता पुढच्या 20 मिनिटात फक्त हे सांगणार आहे की मी हे करतो कसं, किंवा मी हे प्रॉफिट करतो कसा या सॉफ्टवेअर प्रमाणे. सो किती लोक तयार आहेत बघायला? किती लोक इंटरेस्टेड आहेत की यस तर पुढचे 20 मिनिट जे आहेत ते आम्ही एकदम काळजीपूर्वक बघणार आहे? त्या लोकांनी मला यस अशी कमेंट करायची की हे आपण करतो कसं, प्रॉफिट होतो कसं. एवढंच मी तुम्हाला सांगतो. ओके, चलो. आता एक एक्झाम्पल घ्या तुम्ही.
एक एक्झाम्पल असं की आपण सर्व ट्रेडिंगला बसलेलो आहोत. येस, एकदम मी प्रॅक्टिकली शिकवतो. आता आज मार्केट बंद आहे म्हणून जर मार्केट लाईव्ह असतं तर आपण लाईव्ह चार्ट वरतीच काही गोष्टी बघितल्या असत्या. आता आपण ट्रेडिंगला बसलेलो आहे. समजा मला बँक निफ्टी मध्ये ट्रेडिंग करायचं आहे. तर सर्वात प्रथम काम काय आहे, का बँक निफ्टीचा चार्ट जो आहे तो मी लावणार आहे. कुणाला स्टॉक मध्ये काम करायचं वॉट एव्हर, तुम्हाला जिथे कुठे काम करायचं असेल ते चार्ट तुम्हाला इथे लावावे लागतील. कधी लावायचे ते चार्ट? मार्केट सुरू होण्याच्या 2 मिनिटं अगोदर चार्ट लावून द्या. ओके. ते चार्ट लावल्यावरती ना आपल्या सॉफ्टवेअर मध्ये खूप सिंपल गोष्ट आहे खूप सिंपल. आपलं सॉफ्टवेअर काय करतं माहितीये का? मार्केटला 3 डायरेक्शन असतात मित्रांनो. समजा हे मार्केट आहे ना, तर मार्केट एक तर वरती जातं, मार्केट एक तर खाली येतं, नाही तर मार्केट जे आहेत ना ते साईडवेज असतं. येस, मार्केट जे असतं अपला असतं, मार्केट जे असतं ते डाऊनला असतं. ओके. किंवा मार्केट जे आहेत ना ते साईडवेज असतं. आता पैसे कधी होतात बघा, ज्यावेळेस मार्केट वरती जात आहे त्यावेळेस पैसे कमवता येतात, ज्यावेळेस मार्केट खाली येत आहे त्यावेळेस पैसे कमवता येतात, आणि मार्केट साईडवेज असतं ना, साईडवेज, या साईडवेज मार्केटमध्ये शक्यतो सर्वात जास्त स्टॉप लॉस जे आहे ते हिट होत. तर तुम्हाला एक गणित माहिती आहे का? मार्केट जे वरती जातं ना, मार्केटला वरती जाण्याचं प्रमाण आहे 15%, मार्केटचं खाली जाण्याचं प्रमाण पण 15%च आहे, हे आपण पकडू. आणि मार्केट जे साईडवेज असतं ना, तर मार्केट 70% वेळेस साईडवेज असतं. आणि बरेच लोक असे असतात की ते लोक आहे ना, वरती जाताना खाली जाताना काम नाही करत मार्केटमध्ये. ते मार्केट ज्या वेळेस साईडवेज असतं ना त्याच वेळेस ते लोक ट्रॅप होत असतात. येस, साईडवेज मार्केटमध्ये ट्रेड आपण घेतो, परंतु आपल्याला कुठेतरी माहित असलं पाहिजे की या ट्रेडमध्ये वरती जायची शक्यता किती, खाली यायची शक्यता किती. येस. आता आपल्याला फक्त वरती जाणारं आणि खाली जाणारं मार्केट एवढं जर ओळखता आलं आणि आपल्याला दिलेल्या लेवलवरती एंट्री घेता आली तर आपण ट्रेडिंग करायचं आहे. व्हेरी सिम्पल. याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स आहे का? त्याच्यामध्ये कुठलंही रॉकेट सायन्स नाही. क्लिअर? मग आता हे कसं होतं बघा, मी तुम्हाला सांगतो. सॉफ्टवेअर अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगणार, अगदी सोप्या भाषेत. मार्केट वरती जातंय ना, तर कुठपर्यंत वरती जाणार? जोपर्यंत टार्गेट येत नाही किंवा जोपर्यंत ग्रीन कॅन्डल चालू आहे तोपर्यंत. हा बायचा सिग्नल. मार्केटमध्ये आला सेल, सेल आल्यावरती मार्केट खाली कुठपर्यंत येणार? तर जोपर्यंत हा सेलचा सिग्नल चालू आहे तोपर्यंत मार्केट खाली येत आहे. मध्येच मार्केट थोडस वरती जातं, दिसतं इथं वरती गेलेलं मार्केट, पण त्यांनी सांगितलं का बाय करा? नाही सांगितलं मार्केट. म्हणजे याचा अर्थ असा होतो की वरती जाताना ऑल कॅन्डल ग्रीन, खाली येताना ऑल कॅन्डल आपल्या रेड असतील, आणि ज्याही वेळेस मार्केटमध्ये या व्हाईट कॅन्डल असतात ना, तर याला आपण म्हणतो नो ट्रेडिंग झोन. या व्हाईट कॅन्डल म्हणजे एक असा एरिया असतो की ज्या एरियामध्ये सर्वात जास्त स्टॉप लॉस हिट होण्याचे चान्सेस असतात. मग आपण तर त्या एरियामध्ये ट्रेडच घेत नाही ना, नवीन ट्रेड आपण घेतच नाही. जर अगोदरचा ट्रेड घेतलेला असेल तर टार्गेट येईपर्यंत पोझिशन होल्ड करू शकतोय, परंतु जसंही मार्केटमध्ये व्हाईट कलरच्या कॅन्डल येतात त्यावेळेस आपल्याला ट्रेड घ्यायचा नाही. क्लिअर? ट्रेड अजिबात घ्यायचा नाही. याचं एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो मी, एकदम सुंदर एक्झाम्पल आहे बघा. आता जवळजवळ इथे आहे ना 3 तास, 3 तास जे आहेत ना, 3 आवर्स, मार्केट जे आहेत ना ते साईडवेज. आता या 3 तासामध्ये बरेच लोक आले असतील ना, परंतु त्या लोकांना काय झालेलं आहे, तर नुकसानच झालेलं आहे. कारण मार्केट 3 तास साईडवेज होतं, नो ट्रेडिंग झोन मध्ये होतं. जसंही मार्केट खाली जायला लागलं लगेच एंट्री, जबरदस्त खाली, री एंट्री, त्याच्यात पण खाली, काहीच विषय नाही. ओके. मग आता आपल्याला ट्रेड कसे करायचे आहेत? तर ट्रेड करण्यासाठी जे आहेत ना, आपल्याकडे असतं ट्रिपल कन्फर्मेशन सिस्टम. ट्रिपल कन्फर्मेशन, की जसाही ट्रेड आला, ट्रेड इथे येतो, ट्रेड आल्यावरती आपल्याला फक्त आणि फक्त एवढंच बघायचं असतं, फक्त आणि फक्त, की हा आलेला ट्रेड
आपल्या रिस्क मॅनेजमेंट मध्ये बसतो का? आता ही रिस्क मॅनेजमेंट काय असते तर मी तुम्हाला ट्रेनिंग मध्ये ते शिकवणार. याचं कारण असं आहे की आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं कॅपिटल वेगळं आहे. आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ट्रेडिंग सेगमेंट वेगळा आहे. कोणी इंट्राडे ट्रेडिंग करणार आहे, कोणी पोझिशनल करणार आहे. तर त्या कॅपिटल प्रमाणे रिस्क मॅनेजमेंट शिकायची आहे. कारण 50,000 वाल्याचं गणित वेगळं आहे, 20-25,000 वाल्याचं वेगळं आहे, लाख रुपयावाल्याचं गणित वेगळं आहे, 10 लाखावाल्याचं गणित वेगळं आहे. तर मी तुम्हाला ते शिकवणार. मग ज्याने त्यांनी जाऊन चेक करायचं की आलेला ट्रेड आपल्या रिस्क मॅनेजमेंट मध्ये बसतो का? जर तुम्हाला वाटलं ट्रेड रिस्क मॅनेजमेंट मध्ये बसतोय तर त्या ट्रेडला यस बोलायचं. म्हणजे मनातल्या मनात की हा ट्रेड आपल्याला घ्यायचा आहे. परंतु लगेच ट्रेड घ्यायचा नाही. लगेच हा ट्रेड काही घ्यायचा नाही. एक दुसरं कन्फर्मेशन घ्यायचं याच्यासोबत. दुसरं कन्फर्मेशन. ओके. ते दुसरं कन्फर्मेशन काय असतं? तर इथे ना या ज्या दोन लाईन दिलेल्या आहेत ना, या दोन लाईन वरती, येस, या दोन लाईन वरती आपल्याला आहे ना हा जो ट्रेड आलेला आहे ना तो चार पद्धतीचा असतो. एक वीक असतो, एक न्यूट्रल असतो, एक मीडियम असतो आणि एक स्ट्रॉंग असतो. राईट. तर ज्या ह्या बाजूचा वीकचा ट्रेड आहे तो ट्रेड आपण करत नाही. जर मार्केट न्यूट्रल मार्केटमध्ये आलेला ट्रेड असेल, न्यूट्रल मार्केटमध्ये आलेला ट्रेड म्हणजे व्हाईट कॅन्डल चालू असताना आलेला ट्रेड, तर तो व्हाईट कॅन्डल मधला ट्रेडही आपल्याला करायचा नाही. ज्याही वेळेस मार्केट जे आहे मीडियम असेल म्हणजे छोटा प्रॉफिट होणार आहे, आज कमी क्वांटिटीनी काम करायचं, मीडियम आहे ना, साधा ट्रेड आहे, मीडियम आहे, त्याच्यामध्ये काम करायचं. Okay? आणि ज्याही वेळेस स्ट्रॉंग असेल त्यावेळेस पूर्ण रिस्क मॅनेजमेंटनी काम करायचं. म्हणजे आपल्याला सेकंड कन्फर्मेशन काय हवंय की आलेला ट्रेड जो आहे ना तो एकतर मीडियम असावा किंवा आलेला ट्रेड जो आहे तो स्ट्रॉंग असावा. चलो क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे का? जर इथपर्यंत क्लिअर असेल तर मला यस बोला की हो सर आम्हाला इथपर्यंत जे आहे ते क्लिअर आहे. तर आलेला ट्रेड कसा असावा? चला फटाफट कमेंट करायचंय. यस यस यस, आलेला ट्रेड कसा असावा? क्लिअर आहे. तो मीडियम असावा किंवा स्ट्रॉंग असावा. मग आपण त्याला बोलायचं की यस चला ट्रेड ओके आहे, ट्रेड आपल्याला जे आहे ते घ्यायचं आहे. याच्यानंतर जे आहेत ना, याच्यानंतर आपल्याला तिसरं कन्फर्मेशन घ्यायचंय. तिसरं तिसरं कन्फर्मेशन काय असतं माहितीये का? जे खास इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्या लोकांसाठी, इंट्राडे ट्रेडिंग जे लोक करतात त्यांनी हे तिसरं कन्फर्मेशन घेणं गरजेचंच आहे. बाकी पोझिशनल ट्रेडसाठी एवढे दोन कन्फर्मेशन घेतले तरी तुम्ही ट्रेड जो आहे तो आरामात करू शकता. तिसरं कन्फर्मेशन घेण्यासाठी इथे मध्ये एक बटन दिलेलं आहे आपण, ते बटन तुम्हाला प्रेस करावं लागेल. सो जसंही तुम्ही ते बटन प्रेस करणार इथे, येस, ते बटन जसंही तुम्ही प्रेस केलं तर इथे ना खाली आपल्याला लिहून येतं की टुडेज मार्केट, की आजचं मार्केट जे आहे ते कसं आहे. येस, आजचं मार्केट जे आहे ते कसं आहे हे आपल्याला लिहून येणार इथे. येस, आपल्याला हे लिहून येणार. तर इंट्राडे ट्रेडिंग करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, जे लोक स्कॅल्पिंग करतात, छोटे छोटे प्रॉफिट घ्यायचे त्यांना, इंट्राडे ट्रेडिंग करताना मार्केट हे ट्रेंडिंग असलं पाहिजे. ते मार्केट साईडवेज असता कामा नये. हे सॉफ्टवेअर सांगतो तुम्हाला. कधी बघा टुडेज मार्केट म्हणजे कालचं मार्केट आहे, कालच्या मार्केट बद्दल तो बोलतोय, बिकॉज आज सुट्टी. तर मार्केट हे कसं असलं पाहिजे? ट्रेंडिंग असलं पाहिजे. तर ट्रेंडिंग मार्केटमध्येच आपल्याला ट्रेड करायचं आहे. ट्रेंडिंग मार्केटमध्येच आपल्याला ट्रेड करायचं असेल, मार्केट जर साईडवेज असेल, तिथे साईडवेज नाव लिहून येतं, तर आपल्याला ट्रेड करायचं नाही. म्हणजे जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करता ते, तर तीन कन्फर्मेशन. तो पहिले रिस्क मॅनेजमेंट मध्ये बसला पाहिजे आपल्या. येस. दुसरं कन्फर्मेशन एक तर तो मीडियम असावा किंवा स्ट्रॉंग असावा. मीडियम असेल तर छोट्या क्वांटिटीनी छोटा प्रॉफिट, स्ट्रॉंग असेल तर रेग्युलर क्वांटिटीनी टार्गेट पर्यंत थांबायचं. आणि जर मार्केट ट्रेंडिंग असेल तरच आपल्याला जे आहे ते इंट्राडेचं ट्रेडिंग करायचं आहे. क्लिअर? इंट्राडेचं ट्रेडिंग करायचं. बाकी जसाही मार्केटवरती सिग्नल येतो, यस, समजा हा सिग्नल आला, इथपर्यंत क्लिअर आहे का? तिसरं तीन कन्फर्मेशन समजले का? आता ट्रेड कसा घ्यायचं ते शिकवतो मी तुम्हाला. ट्रेड कसं घ्यायचं ते शिकवतो. इथपर्यंत क्लिअर आहे? चला क्लिअर आहे इथपर्यंत? ओके, इथपर्यंत क्लिअर आहे, क्लिअर आहे, क्लिअर आहे.
क्लिअर आहे, क्लिअर आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. यस 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 यस, ओके. ट्रेड करायचा कसं, हे बघा. बऱ्याच लोकांना असं वाटतं की सर, ट्रेड करणं म्हणजे ना हे इतकी अवघड गोष्ट आहे का जगात त्याच्यासारखं अवघड काहीच नाही. पण मी तुम्हाला सांगू का, ही जर जगातली सगळ्यात अवघड गोष्ट असते ना, तर ह्या गोष्टी त्यानं खूप कमी लोक आले असते. आज भारत देशामध्ये कमीत कमी 4 ते 5% लोक डायरेक्टली इनडायरेक्टली शेअर मार्केटमध्ये इन्व्हॉल्ड आहे. मला सांगा बरं, असं कोणतं क्षेत्र आहे तर जिथे डायरेक्टली एवढे लोक इन्व्हॉल्ड आहे भारतामध्ये? नाही. सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आहेत का? एवढे मुलं जे आहेत गव्हर्नमेंट जॉब मध्ये आहेत का? असं कुठं आहे का हा गव्हर्नमेंट जॉब आहे, इथे 5 कोटी लोक काम करतात? असं कुठेच नाही मित्रांनो. पण शेअर मार्केटमध्ये हे लोक बिझनेस करतात, ते काम नाही करत, ते बिझनेस का करतात ते माहितीये का? का इथं कोणीतरी स्वतःला सिद्ध करून दाखवलेलं आहे, इथं कोणीतरी स्वतःला प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की मार्केटमध्ये पैसे बनवू शकतात. पण याच्या अगेन्स्ट इथं अनेक लोकांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलेलं आहे की मार्केटमध्ये पैसे जाऊ पण शकतात. तर याच्यासाठी काय लागतं माहितीये का? कोणीतरी पैसे बनवले, कोणीतरी नाही बनवले. तर ज्यांनी नाही बनवले याचा अर्थ त्यांच्या 100% काहीतरी चुका झालेल्या आहेत. आणि ज्यांनी पैसे बनवले ना, त्या लोकांकडे एकच गोष्ट होती, आणि ती गोष्ट म्हणजे डिसिप्लिन. कारण मार्केट रोज सर्वांसाठी सारखं आहे, रोज सर्वांसाठी सारखं. मग आता या मार्केटचा जर अभ्यास करायचा ठरवला तर तुमचं आयुष्य कमी पडेल, एवढा अभ्यास आहे या मार्केटचा. आजपर्यंत या जगात कोणी नाही की ज्याला सगळं शेअर मार्केटचं येतं, कोणीच नाही असं. प्रत्येकाला स्वतःला पैसे कमवण्या इथपर्यंत गोष्टी येतात. जे लोक पैसे नाही कमवत त्यांना त्या गोष्टी येत नाहीत. राईट, हे वाक्य माझं नीट लक्षात घ्या. की शेअर मार्केटमध्ये नॉलेज किती असलं पाहिजे? तर स्वतःला पैसे कमवता येतील एवढंच नॉलेज गरजेचं आहे. आणि ज्या लोकांना पैसे कमवता येत नाही त्या लोकांना नॉलेज नाही आहे. बाकी मार्केटला नावं ठेवायचं नाही. येस, मार्केटला नावं ठेवायचं नाही. मग आता ही ट्रिपल कन्फर्मेशन सिस्टम आहे. याच्यावरती जे आपले क्लायंट आहे किंवा मी स्वतः आहे, आम्ही सकाळी काय करतो माहिती, जे पण कुठलं ट्रेडिंग करायचं ना, त्या ट्रेडिंगसाठी सकाळी मार्केटमध्ये आपण आलो की आपल्याला माहित असतं आपल्याला किती पैसे कमवायचे, आपल्याला माहित असतं सर्व की आपल्याला कुठे ट्रेड करायचंय, सर्व काही करायचंय, काही नाही. त्याचा अलर्ट येण्याची वाट बघायची. सॉफ्टवेअर जे आहे, जो पण काही ट्रेड लाईव्ह मध्ये येतो त्याचे अलर्ट येतात स्क्रीनवरती. स्क्रीनमध्ये एक आवाज येतो, एक पॉपअप येतो. मग त्या पॉपअप वरती जाऊन समजा तुम्ही 10 चार्ट लावलेले, 10 चार्ट लावलाय, निफ्टी, बँक निफ्टी, रिलायन्स, क्रूड ऑइल, सेन्सेक्स, त्याच्यानंतर लावलाय ब्रिटानिया, सिप्ला, टाटा मोटर्स. 10 चार्ट तुम्ही लावलेले. 10 पैकी ज्या चार्टमध्ये अलर्ट येईल, ज्या चार्टमध्ये सिग्नल येईल, समजा बँक निफ्टी मध्ये सिग्नल आला, तर सिग्नल आल्या आल्या 2 सेकंद लागतात या गोष्टी चेक करायला, दोन पण नाही, 1च सेकंद. अरे, रिस्क मॅनेजमेंट मध्ये बसतोय का बँक निफ्टी? ओके बसतोय. मीडियम आहे का स्ट्रॉंग आहे? ओके समजलं. आणि आजचं मार्केट कसं आहे सिग्नल आल्यावरती, एवढ्या गोष्टी बघायच्या. आणि जिथे कुठे आपण ट्रेडिंग करतो तिथे जाऊन तो ट्रेड घेऊन टाकायचा. बस, झालं, ट्रेड घेतला गेलेला आहे. सॉफ्टवेअरने सांगितलं, ट्रेड घेतला. आता ट्रेड घेतल्यावरती दोन गोष्टी बघा, हे जे मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगितलं ना, रिस्क मॅनेजमेंट मध्ये बसतो का? कारण याच्यामध्ये सर्वात चांगली गोष्ट जी येते ती म्हणजे आपल्याला आपले स्टॉप लॉस माहिती असतात. तर जे लोक ऑप्शन ट्रेडिंग करतात ना, मी त्यांच्यासाठी एकदा सांगतो की ऑप्शन ट्रेडिंग करणारे लोक जे आहेत, ऑप्शन मध्ये टाइम डिके नावाची कॉन्सेप्ट असते ऑप्शन बाईंगला. तर ऑप्शनचे स्टॉप लॉस कसे लावायचे हे मी ट्रेनिंग मध्ये शिकवणार तुम्हाला. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स, फिन निफ्टी, मिड कॅप सिलेक्ट सर्व शिकवणार आहे तुम्हाला, राईट. पण बाकी सर्व ठिकाणी, मग ते स्टॉक असेल, कमोडिटी असेल, फ्युचर असेल, इक्विटी असेल, जे सॉफ्टवेअर सांगतो तेच स्टॉप लॉस लावायचे. म्हणजे स्टॉप लॉस समजला, right? आता लोकांना वाटतं सर याच्यात काय विशेष आहे, स्टॉप लॉस तर प्रत्येक व्यक्ती लावतो. पण तुम्हाला सांगू काय, हेच तर खरं चॅलेंज आहे मार्केटचं, की स्टॉप लॉस प्रत्येक व्यक्ती लावतो आणि स्टॉप लॉस हिट होतो याचा अर्थ काय माहितीये का?
याचा अर्थ असा होतो की त्या स्टॉप लॉस पर्यंत मार्केट आलं आणि तो स्टॉप लॉस हिट झाला आणि तिथपर्यंत आपण थांबलो. परंतु असं कोणी शिकवतं तुम्हाला की असं कधी तुमच्या आयुष्यात घडतं का? प्रॉफिट हिट झाला, प्रॉफिट हिट झाला. आज 90% लोक स्टॉप लॉस हिट होणे याच्यावरच बोलतात. 10% लोक प्रॉफिट हिट होणे याच्यावरती बोलतात. कारण त्या लोकांना दोन्ही गेम जमतात, स्टॉप लॉसचा पण आणि प्रॉफिटचा पण. बाकी 90% लोकांच्या डोक्यातच एक आहे की स्टॉप लॉस, स्टॉप लॉस, स्टॉप लॉस. जे आपल्या माइंडमध्ये राहतं तेच आपल्या बरोबर घडतं. तुमच्याकडं प्रॉफिट कुठे बुक करायचं याची सिस्टम आहे का? नाही ना, तर मी सांगतो आता. येस, प्रॉफिट कसा बुक करायचा. सो मी याला काढतो. ट्रेड आला, ट्रेड घेतला, स्टॉप लॉस लावला. बरोबर. ऑप्शनचा स्टॉप लॉस असेल तर जो शिकवणार तो लावायचा. बाकीच्या ठिकाणी जे आहेत सॉफ्टवेअरनी सांगितलेला स्टॉप लॉस जो आहे तो लावायचा आहे. आणि त्याच्याप्रमाणे जे आहेत क्वांटिटी सिलेक्ट करायच्या त्या स्टॉप लॉस प्रमाणे, ती मी शिकवणार तुम्हाला कशा करायच्या क्वांटिटी सिलेक्ट. आणि आता प्रश्न येतो, टार्गेट मध्ये थांबायचं कसं. ओके. सो बघा, जसा ही ट्रेड सुरू होतो ना, हा ट्रेड सुरू झाला की याच्या सोबत आहे ना, याचे टार्गेट वगैरे सर्व आहे ना ह्या डॅशबोर्ड मध्ये आलेलं असतं. इथे हा जो डॅशबोर्ड दिसतोय ना, याच्यामध्ये सर्व काही आलेलं असतं की आपल्याला सेल कधी करायचं, टार्गेट 1 काय, टार्गेट 2 काय, त्याचा स्टॉप लॉस काय आणि त्याचा ट्रेडिंग स्टॉप लॉस काय, सर्व काही त्यांनी सांगितलेलं असतं. तर इथं टार्गेटमध्ये 3 प्रकारे थांबता येईल. किती? 3 प्रकारे तुम्हाला टार्गेटमध्ये जे आहे ते थांबता येतं. ज्या लोकांना पहिलं टार्गेटमध्ये थांबायचं कसं, तर याला आपण म्हणतो आर आर पद्धत. आर आर पद्धत म्हणजे काय? तर रिस्क रिवॉर्ड रेशो. बरोबर. म्हणजे जर तुमची रिस्क आहे 1 रुपयांची, तर तुम्ही 2 रुपये प्रॉफिट होईपर्यंत थांबायचं. मग ते 2 रुपयाचं प्रॉफिट कुठे होणार आहे हे तुम्हाला सॉफ्टवेअर सांगणार. रिस्क रिवॉर्ड रेशो कोण सांगणार? सॉफ्टवेअर सांगणार. कारण तो इथे सांगतो की जर तुमचा स्टॉप लॉस हा आहे तर तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो या पद्धतीने असला पाहिजे. हे सॉफ्टवेअरने सांगितलं तुम्हाला इथे. ओके. सॉफ्टवेअर कडून समजलं. दुसऱ्या पद्धतीचं प्रॉफिट बुकिंग असतं. दुसऱ्या पद्धतीचं प्रॉफिट बुकिंग, राईट. की ज्या लोकांना जे आहेत ना, ज्या लोकांना छोटे छोटे प्रॉफिट घ्यायचे, ते लोक चालणार आहेत रिस्क रिवॉर्ड रेशो प्रमाणे. कारण 1 रुपयाचा लॉस, 2 रुपयाचा प्रॉफिट, किंवा तुम्ही 3 रुपयांचा पण प्रॉफिट घेऊ शकता ते. त्याच्यानंतर सिस्टम प्रमाणे छोटा प्रॉफिट आला तर छोटा बुक करू. म्हणजे 1 रुपयासमोर कधी कधी 1 रुपयाच मिळेल, 1 रुपयासमोर कधी कधी 2 रुपये मिळतील, आणि 1 रुपयासमोर कधी कधी 5 रुपये पण मिळतील, कधी कधी 10 रुपये पण मिळतील. काही होऊ शकतंय, बिकॉज दिस इज अ मार्केट. मग याच्यासाठी काय होतं माहितीये का? याच्यासाठी ना इथे शेवटी एक कॉन्सेप्ट दिलेली आहे, ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणतात याला. हे बघा, दिसतोय हा ट्रेलिंग स्टॉप लॉस, राईट. समजा इथे ट्रेड आला, ट्रेड आल्यावरती मार्केट वरती आलं, वरती आलं, वरती आलं, आणि अचानक इकडे गेलं तर स्टॉप लॉस पण जाऊ शकतोय ना. अचानक गेलं तर स्टॉप लॉस पण जाऊ शकतोय. मग आपण काय करतो, जसाही पुढे पुढे प्रॉफिट होतोय, जर तुम्ही आता हा खूप प्रॉफिट झालेला आहे बघा, 521 पॉईंट आता चालू आहे, हा 600 साडेसहाशे पॉईंट 700 पॉईंटचं प्रॉफिट आहे जवळजवळ. जर तुम्ही प्रॉफिट बुक नाही केलेला, तुम्हाला मोठ्या प्रॉफिटची अपेक्षा आहे ना, तर हे जर मार्केट वरती जाताना ही लाईन पण अशी पुढे पुढे येते हळूहळू. जर ह्या ऑरेंज कलरच्या लाईन वरती जर मार्केट आलं तर इथे एक्झिट करायची, इथे एक्झिट करायची. मग कधी छोटा प्रॉफिट हिट होईल, कधी मोठा प्रॉफिट हिट होईल, परंतु प्रॉफिट बुकिंग करता आली पाहिजे. राईट. मी याला सेकंड गोष्टीला लिहितो की आपल्याला जे आहे टीएसएल म्हणतात याला, टीएसएल बुकिंग. टीएसएल बुकिंग मध्ये 1:2 किती पण प्रॉफिट मिळू शकतोय. 1:2 इन्फिनिटी किती पण मिळू शकतो. इन्फिनिटी म्हणजे अशक्यच नाही, परंतु कधी 2 रुपये मिळतील, कधी 3 मिळतील, कधी 5ही मिळतील, कारण तो ट्रेलिंग स्टॉप लॉस आहे, तो कधीही हिट होऊ शकतोय. आता तिसरी पद्धत आहे प्रॉफिट बुक करण्याची. तिसरी पद्धत आहे प्रॉफिट बुक करण्याची, का ज्या पद्धतीमध्ये जे आहेत ना, ज्या पद्धतीमध्ये ट्रेड जे आहेत त्याचं थोडस प्रमाण वाढतं कधी कधी, असं आपण म्हणतो. परंतु या प्रोसेसमध्ये एक तर खूपच छोटे प्रॉफिट बुक होतील कारण टीएसएल थ्रू, किंवा एकदा का सेलचा सिग्नल आला तर जोपर्यंत सॉफ्टवेअर बाय सांगत नाही दुसरा,
तोपर्यंत जर तुम्ही फक्त आणि फक्त दिलेल्या कलरला जर फॉलो केलं, म्हणजे जोपर्यंत ट्रेड चालू आहे तोपर्यंत प्रॉफिट मध्ये थांबायचं आहे. तर याला आपण काय म्हणतो? ट्रेंड फॉलोविंग प्रॉफिट. ट्रेंड फॉलो करायचा आहे, राईट? ट्रेंड फॉलोविंग प्रॉफिट, ट्रेंड प्रॉफिट म्हणतो मी, राईट? सो तुम्हाला तुमच्यामध्ये जेवढी हिंमत तयार होईल, कारण स्टॉप लॉस कोणी पण बुक करतो. प्रॉफिट बुक करण्यासाठी जिगर लागतो सर. प्रॉफिट बुक करण्यासाठी तो कलेजात तयार करावा लागतो, का जिथं प्रॉफिट या मार्केटमध्ये लॉस पचवता येतो पण प्रॉफिट पचवता येत नाही असं म्हणतात. याचं कारणच आहे का तो प्रॉफिट जो होताना दिसतोय ना, त्याच्यामध्ये थांबण्यासाठी फार मोठा जिगर लागतो. आणि तो एका रात्रीत एका दिवसात काही येत नाही. याच कधीच येत नाही तो. तर त्याच्यासाठी आपल्याला ट्रेड मध्ये जे आहे ते थांबावं लागतं. तर ज्या व्यक्तीला, मी कुठे जातो, मी कुठे जरी शिकायला गेले ना, लोक रिस्क रिवॉर्ड रेशो, एवढा स्टॉप लॉस नाही. प्रॉफिट बुक करण्याच्या वेगवेगळ्या टेक्निक आपल्याला जमल्या पाहिजे, 1 2 3. बरं, नाही वेगवेगळ्या टेक्निक जमती ना, तर या 3 पैकी एक तर जमली पाहिजे. परंतु आज 90% लोक लॉस का करतात? कारण त्यांना या 3 पैकी एकही गोष्ट जमत नाही. ट्रेड घेतला, ऑप्शन मध्ये आहे 50 पॉईंटचा स्टॉप लॉस, आणि तो 20 पॉईंट खाली दिसला की माणूस घाबरून जातो. आता काय होईल? कारण अगोदर स्टॉप लॉस हिट झालेले आहे. जसाही 20 पॉईंट वरती येतो, अरे बुक करून घ्या, बुक करून घ्या. परत खाली आला तर काय करायचं? हे तुमच्या मनाचे खेळ चालू आहेत. तुमचं मन तुम्हाला जसं सांगतं तसं तुम्ही करतात आहे. परंतु टेक्निकल अनालिसिस काय सांगतंय? याला जो व्यक्ती 100% फॉलो करेल ना, तो व्यक्ती या मार्केटमध्ये प्रॉफिट मध्येच राहणार. क्लिअर आहे? तर मला एक सांगा, स्टॉप लॉसचा विषय क्लिअर आहे, प्रॉफिट कुठे बुक करायचं ते क्लिअर आहे, राईट? मेन तर या दोनच गोष्टी आहे. रिस्क मॅनेजमेंट शिकवली जाणार आहे. ट्रिपल कन्फर्मेशन ट्रेड आहे, प्रत्येक ट्रेड करायचा नाही म्हणजे ओव्हर ट्रेडिंग होत नाही. सॉफ्टवेअर जे आहेत सर्व काही सांगते, स्वतःचं डोकं अजिबात लावायचं नाहीये. फक्त आणि फक्त सॉफ्टवेअरला फॉलो करायचं. जर इथपर्यंत समजलं असेल तर यस बोला. याच्यानंतर तुम्हाला मी काही चार्ट दाखवतो की कसे कसे प्रॉफिट होतात, मोठे प्रॉफिट, छोटे प्रॉफिट कसे होतात ना, हे मी तुम्हाला सांगतोय. यस? सो चला, यस बोलायचंय. जर समजलं असेल तर मला यस बोला. प्रत्येकाने कमेंट करायची की समजलं आहे का. चलो, कमेंट मी प्लीज. चला, अजित सर, श्रेयस सर, समजलं समजलं. बाकी लोक कमेंट करत नाही. नसल समजलं तर नो बोला की सर आम्हाला समजलेलं नाहीये, मी त्याच्यासाठी उपाय सांगतो तुम्हाला. जर नसल समजलं तर नो बोला, मी त्याच्यासाठी उपाय सांगतो. ज्या लोकांना असं वाटतंय की सर एकदाच वेबिनार बघतोय, वेबिनार मध्ये काय मला या गोष्टी समजत नाहीये, त्या लोकांनी जे आहेत ना, हा वेबिनार झाला की याची जी रेकॉर्डिंग आहे ना ती अवेलेबल असणार आहे युट्यूबला. यस, युट्यूबला रेकॉर्डिंग अवेलेबल असणार आहे. सो तुम्ही जाऊन जे आहे ती रेकॉर्डिंग जी आहे ती तुम्हाला बघायची आहे तिथे. ओके, चलो. सो फ्रेंड्स, आपल्याला जे आहेत ना, आपल्याला इथे या ठिकाणी जे आहेत, तुम्हाला काही चार्ट मी दाखवतो की या सगळ्या प्रकारचे प्रॉफिट कसे होतात. आता इथे बघा, इथे या ठिकाणी बघा, बायचा ट्रेड आला. इथून तर इथपर्यंत मार्केट 200 पॉईंट गेलं, 200 पॉईंट गेलं, राईट? मला सांगा, 200 पॉईंट बँक निफ्टीची रॅली आहे. आपल्याला इंट्राडे मध्ये जे काही हवंय, म्हणजे ज्या लोकांना हवंय इंट्राडे मध्ये 50 पॉईंट, 80 पॉईंट, 100 पॉईंट, त्यांना तर प्रॉफिट झाला. येस, त्यांना बिलकुल प्रॉफिट झालेला आहे त्या लोकांना. परंतु काही लोक म्हणतील नाही सर आम्हाला 200 300 500 पॉईंट पाहिजे. अशा लोकांसाठी तो थोडासा नो प्रॉफिट नो लॉस वरती गेला. त्या लोकांसाठी ट्रेड बदलला, बरोबर? मग अशा लोकांसाठी कोणते प्रॉफिट होते? हा पण एक प्रॉफिटेबल ट्रेड आहे. येस, हा ट्रेड बघा, हा ट्रेड बघा, भरभरून दिलं तुम्हाला ह्या ट्रेड, भरपूर काही दिलेलं आहे या ट्रेड. 700 पॉईंटची बँक निफ्टीची रॅली. आता 700 मध्ये जर एखादा व्यक्ती म्हणतो नाही सर मी ट्रेंड टू ट्रेंड फॉलो करतो,
अजून प्रॉफिट चाललेला आहे. परंतु 700 पॉईंट मध्ये ज्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत ना, त्यांना 200 पॉईंट 300 पॉईंट कुठेतरी तर प्रॉफिट बुकिंगला चान्स मिळतो ना. म्हणजे बोललो ना, जिगर लागतो तो प्रॉफिट बुक करायचा. ते बघा, मार्केट इथं प्रत्येकाला प्रत्येकाच्या कष्टाची कमाई द्यायला तयार आहे. प्रश्न हा आहे की ते कष्ट करायला तुम्ही तयार आहेत का? ज्या लोकांना वाटतं ना 20-25 पॉईंट पाहिजे, मार्केट त्यांच्यासाठी पण आहे. ज्यांना वाटतं ना की नाही मला 400-500 पॉईंट पाहिजे, मार्केट त्यांच्यासाठी पण आहे. सगळ्यांसाठी. स्टॉप लॉस कोणाचे छोटे कोणाचे मोठे, प्रत्येकाच्या स्टॉप लॉस साठी ही मार्केट आहे. सर्वच्या सर्व हा जो गेम आहे ना, तो सायकोलॉजीचा. दुसरं एखादं एक्झाम्पल बघू आपण. दुसरं एक्झाम्पल जस्ट थोडस मागे गेलो मी. दिसतोय हा ट्रेड दिसतोय. काय कोणात काय हिंमत असेल ना तेवढा प्रॉफिट घे. राईट, घाबरायचंच नाही. हजार हजार पॉईंटची रॅली, हा हजार हजार पॉईंट बँक निफ्टी मध्ये. 500 पॉईंट लागतात, 300 लागतात, 100% भेटणार. मी जे बोललो ना, मार्केट प्रत्येकाला संधी देते पैसे कमवायचे. कमवतो कसे ते आपल्याला तिथं ओळखायचंय. येस, तिथे बघा ट्रेड आला. स्टॉप लॉस काहीच करू शकत नाही. स्टॉप लॉसचा ट्रेड आहे, जे आहे ते आहे. त्याच्या अगोदर बघा दिसतोय ट्रेड ट्रेड दिसतोय. त्याच्या अगोदर सेलचा ट्रेड घ्या. तुम्हाला किती प्रॉफिट कमवायचा तो प्रॉफिट कमवा. काय प्रॉफिट कमवायचा तो घ्या. तो आता 1000 पॉईंट आहे पण 200 400 500 पॉईंट. अहो, लोकांचे महिन्याला 200 400 पॉईंट कमवायचे स्वप्न असतात. काही लोक फार भारी करतात. काही लोकांचं कसं आहे, अरे मला महिन्याला जर 200 पॉईंट भेटले ना, 200 पॉईंट, आणि समजा मी 10 लॉटनी काम केलं, 10 लॉटने मी काम करतोय, बरोबर, 10 लॉट. 10 लॉट म्हणजे किती झाले त्याचे? 10 लॉट इज इक्वल टू 150 त्याची बँक निफ्टीची टोटली क्वांटिटी झाली त्याची, बरोबर. एक लॉट 15चा असतो ना. यस, 15 × 150. मग तो लगेच म्हणतो, अरे 200 पॉईंट जर महिन्याचे भेटले ना, महिन्याचे 200 पॉईंट इंटू 150 जर केलं, इंटू जर 150 जर केलं ना, तर किती होतं बघा. त्याच्या डोक्यात डायरेक्ट कॅल्क्युलेशन येतं की बाबा या ठिकाणी जे आहेत ना, या ठिकाणी कितीही नाही म्हटलं तर मी पैसे कमवतो 30,000 रुपये. 30,000 रुपये कमवतोय असं आपल्याला इथं समजतं एखादा व्यक्ती हा. परंतु हा जो ट्रेड आहे ना, ज्या लोकांना प्रॉपर फॉलो करायचा, हा एकच ट्रेड आहे ना, तुम्हाला 200 पॉईंटनी 300 पॉईंट देतोय. 300 नाही 400 देतोय, 500 देतोय. एक ट्रेड, एक ट्रेड फक्त. एकाच लॉटने काम करा, हळूहळू काम करा. आपला कष्टाचा व्यवसाय, कष्टाची नोकरी यांना सांभाळून जर आपल्याला या मार्केटमधून जे काही मिळतं ना, त्याच्यात समाधानी राहा. जास्त लालच करू नका. क्लिअर आहे? यस, सिंपल सिंपल. एकच ट्रेड मध्ये सर्व काही. त्याच्या अगोदर बघू आपण, हे बघ मस्त चाललेला बायचा ट्रेड आला. बाय बाय आला. ओके. इथपर्यंतच 200-300 पॉईंट. नंतर नो ट्रेडिंग झोन, पण आपण पोझिशन होल्ड केली असते, कारण आपण ट्रेंड टू ट्रेंड फॉलो करतोय. परत प्रॉफिट, पुन्हा एकदा प्रॉफिट. जबरदस्त ट्रेड. यस, दिसतोय हे वय मोठे मोठे प्रॉफिट. स्टॉप लॉस कोणते? ते हे वाले स्टॉप लॉस. इंट्राडेचे प्रॉफिटच आहे हे, पण हे वाले स्टॉप लॉसचे ट्रेड. बँक निफ्टी होता, निफ्टीचा चार्ट लावतोय. निफ्टीचा चार्ट घेतलाय मित्रांनो, निफ्टीचा चार्ट आहे. 5 मिनिटची टाइम फ्रेम आहे बघा इथे. कालचाच ट्रेड आहे हा, कालचा ट्रेड आहे. बाय, एंट्री, थोडासा खाली आला, थोडं घाबरवलं, प्रॉफिट बुकिंगला चान्स दिला, निफ्टी बाय मध्ये प्रॉफिट. यस, त्याच्यानंतर जे आहे सेल आला. सेल आल्यावरती एंट्री, इथपर्यंतच प्रॉफिट. ओके, काही लोकांनी इथेच बुक केलं असतं. मोठे प्रॉफिट वाले थांबलेले आहेत, बुक केलेलं आहे. पण काही लोक फॉलोवर आहेत, ट्रेंडला फॉलो करायचे, अजून थांबा. ट्रेलिंग स्टॉप लॉस पाठीमागा आहे. घाबरू नका, पोझिशन काढायची नाही. ज्यावेळेस हा ट्रेड याला टच करल त्यावेळेस एक्झिट करा. असे पण लोक आहेत ना, कारण आत्ताच 275 पॉईंटचा प्रॉफिट दिसतोय. समजा अजून ट्रेड खाली गेला तर 500 पॉईंट पण होऊ शकतोय. पण प्रॉफिट मध्ये थांबायला जिगर लागतो. क्लिअर क्लिअर. येस. टाइम फ्रेम जी आहे ही 5 मिनिटची सर. 5 मिनिटची टाइम फ्रेम ही निफ्टीवरती, इंट्राडेची टाइम फ्रेम.
ओके. चला, एक दोन तीन स्टॉक सांगा तुम्ही, दोन तीन चार्ट सांगा, ते चार्ट मी लावतो इथे. यस, ते चार्ट मी तुम्हाला दाखवतो. दोन तीन चार्ट आहे. यस, सो हा बघा मित्रांनो, हा तुमच्या समोर पोझिशनल ट्रेड रिलायन्सचा. तो कोणी फ्युचर किंवा पुट सेल केला असता तर हा प्रॉफिट आहे त्याच्यात. हा प्रॉफिट आहे. तर इथे एकदम जबरदस्त एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, एंट्री आली. सॉरी. ओके, इथे बघा, एंट्री आली. एंट्रीचा हा होता स्टॉप लॉस. मार्केट खाली आल्यावर प्रॉफिट आहे आता, वरती गेल्यावरती लॉस. हे टार्गेट वन होतं, की जे टार्गेट अचीव झालं. हे टार्गेट टू होतं, ते पण अचीव झालं, तरी पण पोझिशन मध्ये थांबलेलो आहे. तर का थांबलेलो आहेत, की जसजसं मार्केट पुढं चाललेलं आहे ना, आता तो ट्रेलिंग स्टॉप लॉस इथं आलेला आहे बघा इथे, पण अजून काही हिट झालेला नाही. हिट जर झाला तर इथे तुम्हाला येऊन जाईल, ह्या ठिकाणी लगेच तो सांगाल, अशी टिक मार्क करतो तो का हिट झालेला आहे. परंतु तो अजून काही हिट झालेला नाही. म्हणजे जो व्यक्ती प्रॉपर फॉलो करतोय ना, त्या व्यक्तीला प्रॉफिट मध्ये कुठपर्यंत थांबायचं. क्लिअर आहे. जर सॉफ्टवेअर समजलं असेल आणि इथून पुढे तुम्ही जर प्रॉफिट मध्ये थांबायला तयार असाल तर यस बोलायचं एकदा. येस सर, आम्ही तयार आहोत. ओके सर, मी क्वेश्चन आन्सर घेतो, प्रत्येकाचे क्वेश्चन आन्सर घेतोय. यस यस यस. यस, चलो. बाकी लोकांनी कमेंट करत चालायचे आहे. समजलेलं आहे का? सॉफ्टवेअर समजलं असेल तर मला यस बोलायचं. सो इथे या ठिकाणी जे आहे, इथे या ठिकाणी सॉफ्टवेअर तर छान आहे. सॉफ्टवेअरनी प्रॉफिट कसा होतो तर मित्रांनो, मी तुम्हाला ऑलरेडी जे आहे तिथं दाखवलेलं आहे, की ज्यांना विश्वासच येत नाही ना, की सर सॉफ्टवेअरनी प्रॉफिट कसा होतो, त्या लोकांनी काही नाही, या युट्यूब चॅनलला त्याला सबस्क्राईब करा. तुमची जोपर्यंत खात्री पटत नाही ना, तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा. कारण जेवढे व्हिडिओ आपण युट्यूबला लाईव्ह ट्रेडिंगचे टाकतो, तेवढे महाराष्ट्रामध्ये कुठलीही अकॅडमी, कुठलेही सॉफ्टवेअरवाले टाकत नाही. आणि जर तुमच्या नजरेत असेल की सर यांचे तुमच्यापेक्षा जास्त व्हिडिओ येतात, तर तुम्ही मला येऊन दाखवा, तुम्हाला मी हे सॉफ्टवेअर फ्री देऊन टाकेन. कारण कोणी दाखवतच नाही. कारण बरेच लोक असे आहेत की जे ट्रेडिंगच करत नाही. आणि अडीच अडीच वर्षाचे व्हिडिओ दाखवणं इट्स नॉट जोक. लॉस प्रॉफिट जे काही आहे ते सर्व मी तुम्हाला दाखवलेलं आहे. क्लिअर. क्लायंट पैसे कमवतात का? येस. तिथे जाऊन तुम्ही चेक करा क्लायंटचे रिव्ह्यू. तर क्लायंट पण पैसे कमवतात. ते 4-5 तासांचा वेळ काढा. 40-50 लोकांचे रिव्ह्यू युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत. महाराष्ट्रातल्या तालुक्यातून, शहरातून, प्रत्येक ठिकाणाहून लोक आहे जवळजवळ. ते लोक काय बोलतात ट्रेड लॉजिक बद्दल ते एकदा तुम्ही चेक करा. ते लोक जे आहेत, काय रिव्ह्यू त्यांनी दिलेले ते चेक करा एकदा. ते कसे पैसे कमवतात ते बघा, त्याच्यानंतर तुम्ही ठरवा. आता मी पैसे कमवतो, क्लायंट कमवतात, पण तुम्ही कसे कमवणार? त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे एज्युकेशन सिस्टम. कारण फक्त बॅट घेतली आणि बॉल घेतली आणि आपल्याला क्रिकेट खेळता आला असं नाही होत. स्टंप घेतले, पॅड घेतले, ग्लोव्स घेतले, हेल्मेट घेतलं, ग्राउंड पण आहे, चाललो क्रिकेट खेळायला आणि झालो क्रिकेटर असं नाही होत. मग भले सॉफ्टवेअर घेतला आणि दुसऱ्या दिवशी प्रॉफिट असतं नाही, त्याच्यासाठी असतो ट्रेनिंग प्रोग्राम. तर ट्रेनिंग जे आहेत ना, आपण असं डिझाईन केलेलं आहे की बघा, प्रत्येक माणूस या मार्केटमध्ये पैसे कमवायला आलेला आहे. आता ज्यांना रातोरात श्रीमंत व्हायचं, एक महिन्यात श्रीमंत व्हायचं, त्यांच्यासाठी तर काही आपलं सॉफ्टवेअर नाहीये. परंतु जे लोक स्वतःला मोठं होण्यासाठी वेळ द्यायला तयार आहेत, श्रीमंत व्हायला वेळ द्यायला तयार आहेत, अशा लोकांना जोपर्यंत तुम्हाला शिकायचं, जोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही, तोपर्यंत प्रत्येक आठवड्याला 2 तासांचं लाईव्ह ट्रेनिंग असतं तुमच्यासाठी. प्रत्येक त्या ट्रेनिंगमध्ये भरपूर टॉपिक जे आहेत ते आपण कव्हर करतो. भरपूर सायकोलॉजी, रिस्क मॅनेजमेंट, काही काही टेक्निक आहेत की सकाळी सकाळी ट्रेड घ्यायचा कसा, ऑप्शन मध्ये कसं काम करायचं, काय गोष्टी केल्या पाहिजे, काय नाही केल्या पाहिजे, हे सर्व तिथं अवेलेबल आहेत. यस. मग आता तुम्हाला जर या ट्रेड लॉजिक सोबत यायचं असेल तर ऑब्विसली प्रत्येक गोष्टीची एक व्हॅल्यू असते मित्रांनो. आज मी महाराष्ट्रात म्हणजे देशात भरपूर लोक बघतो की जे स्टॉक मार्केटमध्ये करोडो रुपये कमवायला निघालेले, पण त्यांना असं वाटतं की हे करोडो रुपये आम्हाला फ्रीमध्ये कोणी कमवून दिले पाहिजे. या आयुष्यात फ्रीमध्ये काही भेटत नाही. येस. सो बघा, तुमच्यासाठी जे आहे एक पॅकेज आपण इथे देतोय.
ते पॅकेज असं असणार आहे की तुम्हाला हे सॉफ्टवेअर भेटणार, शेअर मार्केटचा कोर्स भेटणार, प्रत्येक आठवड्याला तुम्हाला ट्रेनिंग आहे, फायनान्शियल प्लॅनिंग आम्ही तुमचं करून देणार, आणि तुम्हाला जे आहेत ना ते हँड होल्डिंग सपोर्ट आमच्याकडून असणार आहे. येस. सो ज्यांना खरोखर सॉफ्टवेअर आवडला असेल, ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे, डेस्कटॉप आहे, त्यांनी यस बोलायचंय. कारण सॉफ्टवेअर फक्त लॅपटॉप आणि डेस्कटॉपलाच चालतं, मोबाईलवरती सॉफ्टवेअर चालत नाही. सो फ्रेंड्स, पुढच्या 5 मिनिटांसाठी ही ऑफर असणार आहे. 14,999. पूर्ण पेमेंट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 2,000 रुपये पे करून तुमचं ऍडव्हान्स बुकिंग करू शकता. ते ज्या लोकांचं पूर्ण पेमेंट येईल, उद्या तर सुट्टी आहे, परवा तुम्हाला सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या मिळून जातील इथे. परंतु ऑफर फक्त वेबिनार मध्ये असते, इतर वेळेस 19,999 याची ऑफर आहे. सो सॉफ्टवेअरला प्रत्येक महिन्याला लाईव्ह डेटा जो आहे तो तुम्हाला घ्यावा लागतो. 100 रुपये जे आहे ते डेटा चार्जेस आहेत प्रत्येक महिन्याला जे आहे. ते लाईव्ह डेटा तुम्हाला 14,999चा जो आहे तो घ्यावा लागणार आहे. येस, लाईव्ह डेटा घ्यायचा आहे आपल्याला प्रत्येक महिन्यासाठी. क्लिअर आहे? चला, ज्यांचं बुकिंग करायचे त्यांनी बुकिंग करा. ज्यांना काही डाऊट्स असतील त्या लोकांनी डाऊट्स विचारा. बाकी लोकांना वेबिनार कसा वाटला ते तुम्ही सांगू शकता. ओके, चलो. सो फ्रेंड्स, प्लीज कमेंट, काही क्वेश्चन असतील कोणाचे ऑफर पुढच्या 5 मिनिटांसाठी. कुठल्याही प्रकारचे कॉल टिप सर्व्हिसेस जे आहेत ते आपण देत नाही. कुठल्याही प्रकारचा टेलिग्राम चॅनल, कुठल्याही प्रकारचा व्हॉट्सअप चॅनल आपला नाही. तसं करायला सेबीची परवानगी नाही आहे. जर तुम्हाला स्वतः शिकून मोठं व्हायचं असेल तर तुमच्यासाठी हे सॉफ्टवेअर आहे. सो प्लीज, ज्यांचं बुकिंग झालं असेल त्यांनी आपला स्क्रीनशॉट दिलेल्या नंबरवरती पाठवून द्यायचा आहे. ज्या लोकांना माझ्याशी बोलायचं असेल त्या लोकांचा जर कॉल आला तर मी इथे तुमच्यासोबत कनेक्ट होऊ शकतोय. मी कॉलही करू शकता. ते टीम सोबत काही डिस्कशन करायचं असेल ते तुम्ही करू शकता. ते सो अजून कोणाचे काही डाऊट्स असतील तर त्यांचा जर इथे मेसेज आला तर आपण त्या लोकांसाठी जे आहे पुढचे 5 मिनिट जे आहे ते वाट बघूया. सो फ्रेंड्स, थँक्यू सो मच की तुम्ही या वेबिनार मध्ये आलात. आय होप की वेबिनार तुम्हाला आवडला असेल. कोणालाही फोर्स नाही. ज्यांना बुकिंग करायचंय त्यांनी बुकिंग करा. झाल्यावरती आपला स्क्रीनशॉट जो आहे तो मात्र पाठवून द्या. सो फ्रेंड्स, थँक्यू. भेटू आपल्या नेक्स्ट वेबिनार मध्ये.